हा पदार्थ एकदा जर खाल्ला ना तर सारखा सारखा तुम्हाला खावासा वाटेल। अगदी कमी तेलामध्ये 1 चमचाभर तेलामध्ये आणि पटकन होणारी रेसिपी आहे। ही रेसिपी मी कशी बनवली व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्या अगोदर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर गायत्रीज किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा, त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल, माझी कोणतीच रेसिपी मिस होणार नाही। तर इथे कढईमध्ये 1 चमचाभर तेल मी गरम करायला ठेवले। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायची आहे मोहरी आणि मोहरी छान अशी तडतडली की लगेच जिरे घालायचे। जिरे सुद्धा चांगले फुलले की अगदी थोडंसं एक अर्धा चमचाभर इथे तिखट घेतले। मग ते कोणतंही लाल तिखट वापरा, नाहीतर हिरवी मिरचीचा ठेचा अर्धा चमचा घातला तरीही चालेल। 1 ग्लासभर पाणी ओतले मी, अजून अर्धा ग्लास पाणी ओतते। 1.5 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचे आणि मीठ घातल्यानंतर ह्याची एक उकळी काढून घ्यायची। तर बघा उकळी आले छान अशी। यामध्ये 1 वाटीभर रवा घालायचा आहे आणि रवा बघा न भाजता घेतलाय आणि घेताना रवा बारीक रवा घ्या। तर छान असं हे मिक्स करत राहायचे, गुठळी होऊन द्यायची नाही अजिबात। मिश्रण जरासं पातळच ठेवायचे, म्हणजे जसं जसं हे शिजेल तसं एकदम घट्ट होत जाते। तर बघा मी आता एकदम पातळ असं मिश्रण ठेवले आणि हे चांगलं मिक्स केल्यानंतर अजिबात गुठळी पण राहत नाही यामध्ये आणि अगदी व्यवस्थित रवा फुलला जातो। तर रवा थोडासा घट्ट होईपर्यंत हे असंच मिक्स करत राहायचे आणि गॅसची फ्लेम मी कमीच ठेवली होती। तर रवा चांगला घट्ट झालाय। थोडंसं 1-2 मिनिट यावरती झाकण ठेवायचं आहे। तर 2 मिनिटानंतर बघा झाकण काढल्यानंतर ह्याला छान अशी वाफ आली आणि रवा सुद्धा चांगला फुललेला आहे। तर हे अजून एकदा मिक्स करायचे। एकदम घट्ट असा रवा झालाय बघा। तर व्यवस्थित असा हा रवा शिजलेला आहे आणि ह्याची बघा अशी गोळी होते का बघायचं। तर गोळी पण चांगली बनली। तर गॅस बंद करून यावरती झाकण ठेवते। तोपर्यंत हिरवी मिरची, आलं आणि लसूण बारीक करून घ्यायचंय आणि मिरचीचं प्रमाण म्हणजे तुम्हाला कसं तिखट पाहिजे, जास्त तिखट हवं असेल तर जास्त मिरची घ्या। तर ह्यावरचं झाकण सुद्धा काढले आणि बघा एकदम मस्त असा रवा फुललाय। तर आता एका प्लेटमध्ये रवा काढून घेतलाय। तर याच कढईमध्ये आता थोडंसं तेल घातलंय, अगदी अर्धा चमचाभरच तेल मी घातलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचा आहे चिरलेला कांदा। तर 2 कांदे मी इथं चिरून घेतले होते। अगदी थोडासा 2 मिनिट कांदा परतायचा आहे, जास्त लालसर होईपर्यंत नाही परतायचा। आणि यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण हे जे आपण बारीक केलं होतं ते वाटण यामध्ये घालायचंय। हिरवी मिरची, आलं, लसूण याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे परतून घ्यायचे। अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर सुद्धा हे जरासं मिक्स करायचं आणि यावरती अगदी 2 मिनिटाकरता झाकण ठेवायचे। 2 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर यामध्ये 1 चमचाभर धने पावडर घालायची आहे। त्यानंतर 1 चमचाभर जिरे पावडर घालायची आणि अगदी थोडीशी हळद घालायची आहे। 1 चमचाभर चाट मसाला। चाट मसाला जर नसेल तर आमचूर पावडर घाला जरा। तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये बघा 2 बटाटे मी उकडून असे कुस्करून घेतलेले आहेत। तर कुस्करलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात, आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर हे बघा हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये जो काही आपण मसाला घातलाय तो सगळा व्यवस्थित ह्या बटाट्याला लागला पाहिजे। हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेते अगोदर। कढईमध्ये 2 ग्लास पाणी मी उकळत ठेवते आणि बघा एकाच कढईचा वापर केलाय मी, कारण रेसिपी बनवायची म्हटलं की भरपूर भांडी पडतात, त्यामुळे एकाच कढईमध्ये सगळं करून घेते। तोपर्यंत रवा सुद्धा चांगला थंड झालेला आहे। आता हे असंच मळून घ्यायचंय, अगदी 1-2 मिनिट मळायचंय। काल आणि परवा 2 रेसिपी मी अपलोड केल्या होत्या आणि खरंच त्या दोन्ही सुद्धा खूप व्हायरल झालेत। त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करते, कारण तुम्ही एवढ्या मनापासून माझ्या रेसिपी पाहता आणि त्याला लाईक सुद्धा करता। तर हे बघा हे मळताना अजिबात हाताला चिटकत नाहीये। व्यवस्थित असं मळून झाल्यानंतर याचा एक छोटासा गोळा घ्यायचा। पुरणपोळी बनवताना आपण जसा उंडा बनवतो त्या पद्धतीने करायचा आहे। तर गोल गोल राऊंड करून याचा छोटासा असा उंडा बनवून घ्यायचा आहे। म्हणजे थोडक्यात काय, याला टोपलीसारखा छान असा आकार द्यायचा।
आणि नंतर हे जे बटाट्याचं सारण आहे ते यामध्ये भरायचं आणि भरताना पण भरपूर असं भरायचं आणि व्यवस्थित हे पॅक करून घ्यायचं आहे। अगदी आपण पुरणपोळी बनवताना जसा पुरणाचा उंडा बनवतो त्याच पद्धतीने करायचं आहे। ही रेसिपी बनवायची पद्धत खरंच खूप सोपी आहे, फक्त जराशी वेगळी आहे आणि खायला मात्र खूपच टेस्टी लागते। तर नक्की एकदा तुम्ही बनवा, मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना खूप आवडेल। तर बघा अशा पद्धतीने मी बनवून घेतलेलं आहे। तर अजून एक दाखवते तुम्हाला। हे जे रव्याचं मिश्रण आहे त्याचा एक छोटासा गोळा घेऊन नंतर मी अगोदर दाखवल्याप्रमाणे याचे टोपलीसारखा आकार याला दिलेला आहे आणि त्यानंतर हे बटाट्याचं सारण यामध्ये भरलं पहा आणि त्यानंतर याचा व्यवस्थित असा उंडा बनवायचा आहे। हाताने असं गोल 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 फिरवत आणि नंतर वरच्या साईडने पूर्ण असं पॅक करून घ्यायचंय। अशा पद्धतीने मी हे अगोदर बनवून घेते सगळं। तोपर्यंत कढईमध्ये जे पाणी उकळत ठेवलं होतं त्याला सुद्धा उकळी आली छान। त्यानंतर त्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे आणि एका चाळणीला बघा असं तेल लावून घेतले मी, का तर यामध्ये चिटकू नये यासाठी। तर हे जे आपण बनवलेले उंडे आहेत ते व्यवस्थित यामध्ये ठेवायचे। यावरती एक ताट झाकायचे आणि 5 ते 7 मिनिट हे चांगले उकडून घ्यायचे। फक्त 5 मिनिटात बघा ते चांगले व्यवस्थित वाफवून तयार झाले सुद्धा। रवा अगोदरच आपण शिजवून घेतला होता त्यामुळे ह्याला फारसा वेळ लागत नाही, अगदी पटकन तयार होतात। तर अशा पद्धतीने बाकीचे जे उरलेले आहेत ते सुद्धा मी असे वाफवून घेते। अगोदर जे वडे काढले होते ते थंड झाल्यानंतर एक तवा गरम करायला ठेवायचा आहे, त्यामध्ये अगदी 1 चमचाभर तेल घालायचं आहे। थोडंसं तेल घातल्यानंतर हे सगळीकडे पसरून घ्यायचे तव्याला आणि यामध्ये घालायची आहे मोहरी। त्यानंतर घातले पांढरे तीळ। तीळ घातल्यानंतर हे पूर्ण तव्याला असं पसरून घ्यायचंय पहा आणि त्यानंतर आता हे जे थंड झालेले आपले वडे आहेत रव्याचे ते यामध्ये मस्त असे खरपूस कलर येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचेत। आणि भाजताना पण बघा व्हिडिओ स्किप करू नका, मी कशा पद्धतीने भाजते ते पहा। असे गोल गोल राऊंड फिरवत हे खालच्या साईडने एकदा भाजून घ्यायचे आणि थोडीशी खालची साईड भाजल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्याला छान असा कलर येण्यासाठी अगदी थोडीशी हळद वरून मी सोडते बघा। नंतर अजून एकदा पलटी करून घ्यायचे। एकदम खमंग टेस्टी, वरून कुरकुरीत, आतमधून खूप असे सॉफ्ट मस्त झालेत हे वडे। तर ही नवीन रेसिपी तुम्हाला आवडली का कमेंटमध्ये नक्की कळवा। तर हे अगदी असे नुसते जरी खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात, कारण यामध्ये आपण मसाला त्यासोबत बटाट्याची भाजी वगैरे आतमध्ये घातलेली आहे, त्यामुळे एक्स्ट्रा चटणी वगैरे घेण्याची काही आवश्यकता नाही। अगदी असे नुसते जरी खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात। पण मगाशी मी एका रेसिपीसाठी थोडीशी खोबऱ्याची चटणी बनवली होती, ती आता याबरोबर घेते। तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील। चला तर मग चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर फटाफट चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन छान पौष्टिक बनवून खात राहा।